ना व्हिडिओ बनाडा ना एक मुद्दा शे भो पर्यावरणा बाहेरून कथा तरी फिरी काव अण्णा म्हणे आपला कृषी प्रधान देश ना म्हणतो मग भो 15 ऑगस्ट 1947 आपली आझादी भेटणी म्हणतं इंडिया आझादवर वय घ्या म्हणतं आणि भारत अजून गुलामच म्हणतं म्हणे का बरं म्हणतं आपला शेतकरी सर्व शेत ना या भारतात राहतच म्हणतं आणि बाकीना सर्व इंडिया मा शेत म्हणतं म्हणे असे का बरं सांगी राहणार म्हणतं मग म्हणा बापनी बी कांदा म्हणतं 4 ते 5 रुपये एकात म्हणतं त्याला 10 ते 15 रुपये त्या टाइमला खर्च आहे म्हणतं आता तुना बाप कांदा पिकाड राय ना 5 रुपये एकच म्हणतं आणि त्याला खर्च 25 रुपया म्हणतं मग भारत आपला कशी काय पुढे जाई म्हणतं सांगू का या इंडिया मातला लोकांनी इंग्रजाचा तंगाड देतात म्हणतं पण त्यासनं जेवढं कागदपत्र होतं म्हणतं वया पुस्तकं त्या वाचीसन अभ्यास करी आणि आज बी आपला भारतवर राज्य करायनात म्हणतं त्या कारण आपला शेतीमाल भाव वाढना का त्या लगेच दिल्लीमा बशीसन बैठक घेतच म्हणतं आणि तो भाव पाडी तो इंग्रज गावात लुटाली येत म्हणतं या दिल्लीमा बशीसन मार्केटमा भलाईन आपले लुटवी घेतच म्हणतं म्हणजे असे कशी काय अण्णा म्हणतं एकदम बाहेर तू मोठा होय ना का तुला समजाय भाऊ म्हणतं कारण दिल्लीमा बशीसन रातना निर्णय घेतच म्हणतं सकाळी ना जो 25 रुपयाना भावशे तो 5 रुपयावर आण टाकतच म्हणतं आता 25 ते 30 रुपया कांदाले खर्च शे म्हणतं तुना बाप कांदा काय भाव विकिराय ना 5 रुपये किलो माव जरा असं शिकी घे भो म्हणतं त्यामुळे इंडियावाला लोक शेत ना खूप स्ट्रॉंग शेत म्हणतं भारतवाला असले कमजोर कराले हाय घे नाही करायनात म्हणतं त्या पाते काय करताय आपला शेतकरीसनी बी एकजूट नाही शेबू म्हणतं जवळ आपला शेतकरी एकजूट होती ना म्हणतं त्या दिवशी या इंडियावाला शेत ना या डायरेक्ट घुटनावर टेकाले आणि टाकसूत म्हणतं आपला या भारतवालाच शेत ना 4-5 दिवस कुठलाच भाजीपाला दिला नाही पाहिजे माल दिला नाही पाहिजे म्हणतं यासले तवळ या कमजोर होती म्हणतं इंडियावाला भारतवाला असली या कमजोर समजी राहणार म्हणतं पण आपली एकी वय नाही राहिली म्हणतं का बरं तशा कुठल्या बी ज्या ते सरकारी ज्या कामगार शेतच म्हणतं त्यासने संघटना राहतीस त्या एक माणूसले जरी बोलणं तरी त्या सर्व लगेच बंद सर त्यावर शामिल होईन बंद करे टाकतच म्हणतं तशा ते डॉक्टर शेत म्हणतं डॉक्टरना दवाखाना जायसन जर तू बोलना म्हणतं त्यासने अशी समिती शे की त्यासना मग एक डॉक्टरले बोलणार तर त्या बाकीना लगेच दवाखाना बंद कर देत त्या सांगतच त्यांना निर्णय लागाशिवाय आम्ही दवाखाना चालू करणार नाही पण शेतकरीले कोणी बी काही बोलस म्हणतं शेतकरीना मालीच काळी घेस पण ती एकीवत नाही म्हणतं आपली ज्या दिवस एकी वहिनी ना म्हणतं त्या दिवस खरंच आपला भारतले आझादी भेटणी बा अशा सोमनाथ भाऊ समजूय बरं का हा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि खरंच एकत्र व्हा बरं का नाही तर आपले कमजोर समजी संच ना काहीच नाही होणार आपला पोऱ्यासना लग्न बी होणार नाहीत आपली कोणी बाजू बी घेणार नाही आणि नेते मंडळी शेका तो अशाच आपला कार्यक्रम करत राहणार यासनी बी त्या पहिलाच बी त्याच आश्वासन दिदात यासनी बी त्याच दिदात आणि इथून पुढे येणारा बी त्याच आश्वासन देते त्यामुळे तुम्ही एकी करा जिओन टावर तुम्ही पावर कमी होऊ देऊ नका नाथखुळान मालेगाव धुळा कार्यक्रमशी सोमनाथ भाऊले शे ना सपोर्ट करा बरं का हां सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा.